लॉरेन्स बिश्नोई यांनी मुंबईचे वातावरण बिघडवण्याची धमकी दिली. म्हणाले की बॉलिवूडमध्ये सलमानसोबत काम करणाऱ्यांना जिवंत सोडले जाणार नाही. मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बीएमसी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली. चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व कर्मचारी बचावले. घटनेनंतर महामार्गावर लांबच लांब जाम. इंडिया अलायन्सचा राज ठाकरेंची कोणताही वाद नाही. दोन्ही भावांसाठी युतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी सपा नेते प्रशांत जगताप यांनी मोठे विधान केले आणि म्हणाले की इंडिया अलायन्स दोघांचेही स्वागत करेल. म्हाडाने मुंबईत 149 घरांचा लिलाव जारी केला. इच्छुक खरेदीवर ऑनलाईन नोंदणी करू शकतात. अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्ट दुपारी 12 वाजेपासून सुरू होईल. मुंबईतील लॉरेन्स बिश्नोई टोळीने कपिल शर्माला आणखी एक हल्ला करण्याची धमकी दिली. सलमानशी संबंध ठेवल्याबद्दल शिक्षा होईल असे सांगितले. धमकीनंतर पोलिसांनी विनोदी कलाकाराची सुरक्षा वाढवली. महाराष्ट्रात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू. मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये मोठ्या मूर्तीचे आगमन सुरू. गणेशोत्सवासाठी वाहतूक पोलीसही सज्ज. मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी सूचना जारी. पावसाळा पुन्हा सक्रिय. महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसासाठी येलो अलर्ट जारी. मुंबईतही पाऊस पुन्हा पडू शकतो. दिल्लीतील बैठकीत अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना त्यांच्या मंत्र्यांच्या मनमानीबद्दल फटकारले. सर्व मंत्र्यांना कामावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट स्लिप्सची मोजणी थांबवल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगावरही टीका केली. या निर्णयाने त्यांनी निवडणुकीच्या पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डोंबिवलीमध्ये धक्कादायक व्हिडिओ समोर आला. एका तरुणाने एम्स रुग्णालयाच्या 4थ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या घटनेनंतर रुग्णालयात खळबळ उडाली. त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. 12 ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरात मोठी गर्दी होण्याची शक्यता. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी घातली आणि फक्त आवश्यक कामांसाठी मोबाईल वापरण्याचे आवाहन केले. ठाण्यातील हंडी उत्सवाला राजकीय रंग आला. आगामी महानगरपालिका निवडणुकीमुळे आयोजकांची संख्या वाढल्याने गोविंदांना अधिक बक्षिसे मिळण्याची अपेक्षा. भाईंदरमध्ये पोहताना एका मुलाचा बुडून मृत्यू झाला. वरचावे तलावातील घटनेने आता खळबळ उडाली आहे. तरुणाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. अमेरिकेने महाराष्ट्रावर 50% करवाढ केल्यामुळे आर्थिक चिंता वाढल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली. सरकार करवाढीचा परिणाम कसा कमी करायचा यावर विचार करत आहे. सोलापुरात एक मोठा अपघात टळला. एकाच रेल्वे ट्रॅकवर 2 गाड्या समोरासमोर आल्या. रेल्वेने घटनेची चौकशी सुरू केली. ट्रेनमध्ये बसलेले प्रवासी प्रचंड घाबरले. मुंबईकरांची प्रतीक्षा आता संपली. चिंचपोकळीच्या चिंतामणीत 17 ऑगस्ट रोजी सोहळ्यात येणार आहे. या भव्य आणि आध्यात्मिक कार्यक्रमात गणेश मूर्तीचे पहिले दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक गर्दी करते. नंदिनी मठातील माधुरी हत्तीवाद संपला. वंतारा संस्थेने कोल्हापुरातच प्राण्यांसाठी पुनर्वसन केंद्र प्रस्तावित करून तोडगा काढला. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अंबानी कुटुंबाचे आभार मानले. नर्तकांसह बेकायदेशीरपणे रशियन नाईट आयोजित केल्याबद्दल बिस्ट्रो बार विरोधात एफआयआर दाखल. पवई मुंबई पोलिसांनी बार मॅनेजर किरण शेट्टी यांची चौकशी सुरू केली. मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 94,700 रुपये झाली, तर चांदी 1,17,000 रुपये प्रति किलोग्राम झाली. भाईंदरच्या भोलानगरमध्ये भीषण अपघात. डंपर ओव्हरटेक करताना भीषण अपघात झालाय. पती पत्नी चाकाखाली आले आणि दोघांचाही जागीच मृत्यू. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.